दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. वातावरणामध्ये निवडणूक होत आहे. आताच मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मतदान केलेलं आहे. बारामतीची जनता गेली 6 दशक पवार कुटुंबियाच्या मागे आहेत. दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आदर आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. बारामतीकरांना काय आवाहन करणार, बारामतीकरांना काय नेमकं आवाहन करणार या संपूर्ण निवडणुकीदरम्यान? खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहत आहेत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडत आहेत. दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते. साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. सुनेत्रा जी, हिंदी में बता दीजिए, आप बहुत भावुक हुई है, पहली बार अजीत दादा के बिना चुनाव हो रहा है बारामती में, क्या कहेंगे? बारामती की जनता पिछले 60 सालों से हम पवार कुटुंबीय के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो इलेक्शन है वो दादा की बिना हो रहा है. ये इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में लिया है. वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं. बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए.